मित्रहो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आजच्या काळातल्या सगळ्यात गंभीर मुद्द्याच्या संदर्भात, भविष्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भात, अर्थात शिक्षणाच्या संदर्भात. स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया, नो क्लास नो टीचर या शीर्षकाचा युनेस्कोचा 2021 सालातला एक अहवाल नुकताच समोर आलेला आहे आणि त्या अहवालात ज्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत त्या गोष्टींची चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे देशभरातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्यामध्ये शिक्षणाची परिस्थिती काय आहे या संदर्भातचं मूल्यांकन, या संदर्भातलं मूल्यमापन या अहवालात करण्यात आलेलं आहे. आणि त्यातली सगळ्यात गंभीर आणि ठळकपणे समोर आलेली गोष्ट आहे ती म्हणजे 11,16,000 शिक्षक देशात सध्या कमी आहेत. म्हणजे तेवढ्या शिक्षकांची गरज आहे. आणि आपल्यापुरतं बोलायचं, महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर महाराष्ट्रात 74,000 शिक्षकांची गरज आहे. म्हणजे तेवढे शिक्षक कमी आहेत. तेवढे शिक्षक जर असतील तरच जेवढी विद्यार्थ्यांची संख्या आहे त्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ती संख्या पुरेशी असेल. म्हणजे देशातली एकूण शिक्षणाची परिस्थिती या अहवालात मांडण्यात आलेली आहे आणि ती अशी आहे की सध्या देशात 15,51,000 शाळा आहेत. यातल्या 84% शाळा ग्रामीण भागात आहेत. 95 लाख शिक्षक कार्यरत आहेत. त्यातले 72% शिक्षक ग्रामीण भागात आहेत. आणि समाधानाची आणि चांगली गोष्ट अशी की शिक्षकांच्यामध्ये महिला शिक्षकांचं प्रमाण 50% आहे. आणखी एक गंभीर आणि नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे 1,10,971 एक शिक्षकी शाळा आहेत. म्हणजे जिथं फक्त एकच शिक्षक एवढ्या संख्येनं शाळा चालवतात. म्हणजे एक शिक्षक जर 4 वर्गांना शिकवत असेल अशा ठिकाणी तर इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अवस्था काय असेल किंवा तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणातून नेमकं काय मिळत असेल याचा विचार केलेला बरा. साधारण 35 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक असावा असं प्रमाण मानलं जातं. तसं असेल तर ते विद्यार्थ्यांच्यासाठी शिकवण्यासाठी योग्य प्रमाण आहे असं समजलं जातं. पण अशा परिस्थितीत आज आपल्याकडे 11,16,000 शिक्षकांची गरज आहे. यावरून किती मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या प्रमाणामध्ये तफावत आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. या अहवालामध्ये एकूण ग्रामीण भागातल्या शिक्षणाची परिस्थिती सुधारावी या संदर्भात काही सूचना केलेल्या आहेत. आणि गेली काही वर्षे अलीकडे आपण आपल्या एकूण शिक्षण व्यवस्थेनं ज्या विषयांच्याकडे गंभीरपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्या विषयांच्या शिक्षकांची गरज ही या अहवालानं अधोरेखित केलेली आहे. म्हणजे शारीरिक शिक्षण, कला, संगीत या शिक्षकांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं युनेस्कोच्या या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. मित्रहो, ही आकडेवारीच्या अनुषंगानं काही मुद्द्यांचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की एकूण आपल्या सरकारनं शिक्षण हा कधीच प्राधान्यक्रमाचा विषय ठरवलेला नाही. त्यामुळं शिक्षण क्षेत्राची सातत्यानं उपेक्षा केली जाते. शिक्षण क्षेत्राचा बऱ्याचदा राजकारणासाठी उपयोग केला जातो, राजकारणासाठी वापर केला जातो. पण त्या पलीकडं एकूण भविष्यातल्या देशाची पायाभरणी, देशाच्या उभारणीसाठी शिक्षणातली गुंतवणूक महत्त्वाची असते. याकडे मात्र राज्यकर्ते फारसं गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्याचमुळं आपल्याला शिक्षणाची आजची ही अवस्था दिसते. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच साप्ताहिक साधनाच्या एका अंकामध्ये एक विषय नामदेव माळी यांनी लिहिलेला आहे. त्या लेखाचं शीर्षक आहे की प्रौढ साक्षरता अभियान पुन्हा सुरू करावे लागू नये आपल्याला. म्हणजे करोनाचा विळखा सैल होऊ लागल्यानंतर पुन्हा शाळा सुरू झालेल्या आहेत. ग्रामीण भागातल्या 5वी पासूनच्या शाळा पुढे सुरू झालेल्या आहेत. त्या 50% विद्यार्थी क्षमतेनं शाळा सुरू करण्याचं संदर्भात सूचना आहेत. आणि शहरी भागात 8वी नंतरच्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भातल्या सूचना आहेत. त्यानुसार या शाळा सुरू झालेल्या आहेत. इथलं शिक्षण सुरू झालेलं आहे. अर्थात मग शहरी भागातल्या 7वीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाचं काय आणि ग्रामीण भागातल्या 1ली ते 4थीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाचं काय असे प्रश्न पुढे येतात. अर्थात गेल्या 1.5 वर्षात त्या संदर्भात आपण किती गंभीरपणे विचार केला याकडे जर मागं वळून पाहिलं तर भविष्यात त्या दृष्टीनं आपण किती गंभीरपणे विचार करू शकतो हे आपल्या लक्षात येऊ शकेल.
नामदेव माळी यांनी या लेखात अनेक गंभीर गोष्टींच्याकडे, एकूण शिक्षण प्रक्रियेतल्या खूप महत्त्वाच्या गोष्टींच्याकडे लक्ष वेधलेलं आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की 1ली ते 4थीच्या मुलांना शिकवण्याचं खूप मोठं आव्हान शिक्षकांच्या पुढं असतं. आणि म्हणजे साधारण दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर, म्हणजे 1 महिन्याची दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सुद्धा म्हणजे पुढं ज्यावेळी शाळा सुरू करायच्या असतात त्यावेळी शाळापूर्व तयारी साधारण 15 दिवस करावी लागते. आणि आता तर इथं 1.5 वर्ष मुलांच्या शिक्षणात खंड पडलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागातले 50% क्षमतेनं वर्ग भरायला सुरुवात केलेली आहे आणि शहरातले 8वी पासूनचे वर्ग सुरू करायला परवानगी दिलेली आहे. तर 1ली आणि 2रीच्या मुलांना लेखन वाचन, अक्षर आणि अंकज्ञान यात खूप मुलं मागं राहतात. म्हणजे बऱ्याचदा 1लीतून 2रीत मुलं जातात, तेव्हाही त्यांची 1लीतून 2रीत गेलेल्या मुलांची शाळेची शिक्षणाची नीट तयारी झालेली नसते. 2रीत गेल्यानंतर सुद्धा त्या अनेक मुलांना 1लीतलं पुन्हा शिकवावं लागतं. अन्यथा तिथं जर ती मुलं मागं राहिली तर अनेक वर्ष ती कायमस्वरूपी ती मागं राहतात. अशा परिस्थितीत इथं आता तर गेल्या 1.5 वर्षात 1ली आणि 2रीच्या मुलांचं काही शिक्षणच झालेलं नाही. म्हणजे काही धडपड्या शिक्षकांनी, प्रयोगशील शिक्षकांनी काही उपक्रम केले असतील, त्यातून म्हणजे तुलनेनं ते प्रमाण 1 आकडी टक्काच असू शकतो. मध्ये ती टक्केवारी 2 आकडी सुद्धा असणार नाही. पण अशा परिस्थितीत या मुलांच्या शिक्षणाचं काय होऊ शकतं हे आपण खूप गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे 1ली 2रीचाच पाया कच्चा राहिला तर या मुलांच्या शिक्षणाचं भविष्यात काय होऊ शकेल. कारण आपल्याकडे बऱ्याचदा आपण बातम्या वाचत असतो की अचानक एका शाळेत शिक्षण मंत्र्यांनी भेट दिली आणि शिक्षण मंत्र्यांनी तिथं भेट दिल्यानंतर तिथं 7वीतल्या मुलाला साधं मराठी वाचता येत नव्हतं किंवा साधी बेरीज वजाबाकीचं गणित सोडवता येत नव्हतं. अशा प्रकारच्या बातम्या आपल्याकडे येतात आणि आपण खूप मनोरंजनाची बातम्या असल्याप्रमाणे निर्लज्जपणे या बातम्या वाचत असतो. अर्थात ते आपल्या शिक्षण व्यवस्थेचं अपयश असतं. ती शिक्षण व्यवस्थेसाठी नामुष्कीची गोष्ट असते. पण नामुष्कीची गोष्टसुद्धा आपण मिटक्या मारत वाचत असतो. त्यातलं गांभीर्य आपण लक्षात घेत नाही. मला वाटतं आता इथं 1.5 वर्षानंतर इथं शाळा सुरू झालेल्या आहेत. पुन्हा तर 4थीपर्यंतच्या मुलांचं काय हा प्रश्न आहेच. आणि जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळी या 1लीपासून 4थीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार आहे. म्हणजे त्यांना लेखन वाचन, बाराखडी, आकडे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची किती जणांना ओळख झाली असेल. म्हणजे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून जी काही जो देखावा शिक्षणाचा करण्यात आला तो सगळ्यांनी आपण बघितलेला आहे. म्हणजे हा ऑनलाईन शिक्षणाचा ज्यावेळी देखावा सुरू झाला त्यावेळी एका सर्वेक्षणातून समोर आलेली गोष्ट होती की ग्रामीण भागातल्या 27% मुलांच्याकडंच, म्हणजे 27% मुलांच्या पालकांच्याकडंच फक्त ह्या सगळ्या स्मार्टफोन वगैरे ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा आहेत. आणि जिथं ऑनलाईन शिक्षणाच्या या सुविधा आहेत तिथं पुन्हा रेंज आणि लाईट या गोष्टी उपलब्ध असणं ही पुन्हा अनेक ठिकाणी अशी अप्राप्य अशी किंवा कठीण अशी गोष्ट आहे. त्यामुळे पुन्हा हे ऑनलाईन शिक्षण किती मुलांच्यापर्यंत पोचलं असेल ही सुद्धा पुन्हा एक नवा संशोधनाचा हा विषय ठरू शकतो. तर अशा परिस्थितीत मला वाटतं आताच्या परिस्थितीत जे शिकतायत ते शिकत आहेत आणि शिकत नाहीत ते शिकू शकणार नाहीत अशी एक परिस्थिती निर्माण होऊ शकेल. आणि त्यातून एक शिक्षणाच्या संदर्भात किंवा शिक्षणापासून वंचित राहिलेली एक मोठी पिढी तयार होऊ शकेल अशी सुद्धा भीती नामदेव माळी यांनी या लेखात व्यक्त केलेली आहे. मला वाटतं खरं तर एकूण केवळ शाळा सुरू करणं किंवा शाळा सुरू झाल्या म्हणून मुलांना चॉकलेट वाटणं, त्यांचं स्वागत करणं या सगळ्या गोष्टी उपक्रम, दिखावा म्हणून ठीक आहेत. पण मला वाटतं एकूण सगळ्यांनी, सरकारनं, समाजानं, पालकांनी, सगळ्याच घटकांनी या संदर्भातल्या गोष्टीचा खूप गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे शाळेत येणारी ही जी मुलं आहेत, खेड्यातली मुलं असतील, ग्रामीण भागातली मुलं असतील, ती सुद्धा पुन्हा वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेली असतात. कुणी गरीब घरातले असतात, कुणी अनाथ असतात, कुणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकत असतात. अशा वेगळ्या परिस्थितीतून जी मुलं आली असतील त्या मुलांच्या शिक्षणाचं काय. म्हणजे आता मधल्या काळात अनेक लहान मुलं मजुरीकडे वळली असतील तर मजुरीमुळे त्यांच्या हातात पैसा येत असेल तर असा हातात येणारा पैसा सोडून ही मुलं पुन्हा शाळेत येतील का, किंवा त्यांना शाळेत आणण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भात
अनेक घटकांनी म्हणजे फक्त सरकारनं आणि शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनीच नव्हे तर समाजाशी संबंधित अनेक घटकांनी खूप गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे आणि यातून तोडगा काढून या सगळ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी या मुलांचं शिक्षण भविष्यात आणि आता नीट होण्यासाठी खूप गंभीरपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. नाहीतर पुन्हा आपल्याला शाळा सुरू झाल्या आहेत पण शिक्षण बंद आहे अशी परिस्थिती येऊ नये.